तुकाराम महाराज हे कोणा एका विशिष्ट जातीचे नव्हते, ते सर्वांचे होते. आम्हा सर्वांचे आहेत तुकाराम महाराज. तर अशा तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी जे कार्य केलं, लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं कार्य जे केलं तुकाराम महाराजांनी, आज 400 वर्ष झाले तरी जैसे थे परिस्थिती आहे. लोक अजूनपर्यंत झोपलेत का, हा प्रश्न मला पडतो. विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे. आपण आज पुणे या ठिकाणी आहोत. या ठिकाणी जगद्गुरू तुकाराम महाराज यांची साधनाभूमी, तपोभूमी आणि त्या तपोभूमी जी आहे भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर आणि भराडा डोंगर, तर या ठिकाणी शासनाकडून अतिक्रमण करण्यात आलेले, माफियाकडून अतिक्रमण करण्यात आले आणि त्या अनुषंगाने आपल्या श्री हरिभक्तीपरायण मधुसूदन महाराज पाटील यांनी लढा उभारलेला आहे. त्या अनुषंगाने आणि विशेष म्हणजे 10 मार्च रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी मोठं आंदोलन होणार आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी पुणे येथील प्रज्ञा कांबळे ताई आहेत. आपण त्यांची संवाद साधू. त्यांनी अनेक वेळा सहकार्य केलेले आणि कशा पद्धतीने तुम्ही सामील आहात? 2018चं जे आंदोलन झालं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, त्या आंदोलनापासून मी महाराजांशी जोडली गेलेली आहे. त्या आंदोलनाला 5.5 महिने आंदोलन झालेलं आहे. त्या आंदोलनात मी पूर्णपणे सक्रिय होते सोबत. त्यावेळेस अनेक राजकारण्यांनी, अनेक पत्रकारांनी सहभाग घेतला होता त्या आंदोलनामध्ये. जिल्हाधिकाऱ्यांना महाराजांनी पळताभुई थोडी करून सोडलेली होती. त्यावेळेस तो जो काय अध्यादेश निघालेला होता, तो अध्यादेश लागू करण्यासाठी म्हणून महाराज ठाम होते त्यांच्या निर्णयावर. पण जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून सुद्धा त्याची अंमलबजावणी झालेली नाही. याचं कारण म्हणजे राजकारण, राजकीय क्षेत्रात असलेल्या मंडळींचा तिथे असणारा सहभाग, त्याच्यामुळे ते यशस्वी होऊ शकलेलं नाही. परंतु आता पुन्हा महाराज जोमाने त्या आंदोलनात उतरलेले आहेत. आता एका 10 मार्चला आझाद मैदानावर जे आंदोलन होणार आहे ते अतिशय मोठ्या प्रमाणात होईल अशी मला अपेक्षा आहे. याच्यासाठी आपल्याकडून कशा पद्धतीने पाठिंबा राहणार आहे? याच्यासाठी आमच्या संपर्कामध्ये तिथे बुद्ध लेण्या पण आहेत, भामचंद्र डोंगरावर बुद्ध लेण्या पण आहेत. पण अजूनपर्यंत बुद्ध अनुयायी कसे शांत बसलेत हे मला कळत नाही. कारण ही आपली ऐतिहासिक धरोहर आहे, सांस्कृतिक वारसा म्हणून ती जपली गेली पाहिजे. एकदा जर का त्याला सुरुंग लागला तर कुणीच काही करू शकणार नाही. तर माझं तमाम बुद्ध अनुयायांना हे जाहीर आवाहन असेल की त्यांनी स्वतः प्रत्यक्षपणे या आंदोलनात सहभागी होऊन या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा द्यावा आणि हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करा. आणखी तुम्ही काय आव्हान करताल एक आपल्या महाराष्ट्रातील तमाम बांधवांसाठी? महाराष्ट्रातल्या सर्वच, कारण तिथे फक्त बुद्ध लेण्याच नाहीये, तिथे सर्वांच्याच ऐतिहासिक धरोहर आहेत. जैन स्थापत्य आहे. तुकाराम महाराज हे जगद्गुरू म्हणून ओळखले जातात. तर त्या जगद्गुरूंची ती तपोभूमी आहे. त्यामुळे सर्व वारकरी संप्रदायासहित सर्वांनी तिथं लक्ष घालणं फार गरजेचं आहे आणि सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी माझी सर्वांना जाहीर आवाहन. खरोखर प्रज्ञाताई कांबळे यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील सर्व बांधवांनी या आंदोलनामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. विकासनामा लाईव्ह, बालासाहेब पपाळ, पुणे.